नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या कोकण तडका यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपली एक वेगळी रेसिपी आहे. पारंपरिक अशी चटणीची रेसिपी आहे. तर शेवग्याच्या पानांच्या चटणीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अतिशय चवदार आणि आरोग्यदायी अशी ही रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूया. हे बघा, हे आहे शेवग्याचं झाड. छान कवळी पानं आहेत. ह्यांना स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचं आपल्याला. तर ही बघा, अशी कवळी आणि छान अशी आपल्याला शेवग्याची पानं मिळाली आहेत. तर आपण चटणी बनवण्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर ही जी आपण शेवग्याची पानं काढलीत, हिला मी स्वच्छ धुवून पुसून घेतले. आता मी याची पानं काढून घेते चटणीसाठी. अतिशय आरोग्यदायी अशी ही चटणी आहे. शेवगा आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे ह्याचा व्हिडिओ आपल्या शेवग्याच्या पानांच्या भाजीच्या मध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे. सो आता भाजीच्या नंतर मी आता ही चटणी पण तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे सर्व पानं काढून घेणार आहे. तर फ्रेंड्स, हे बघा, ही साधारण एक वाटीभर आपली शेवग्याची पानं आहेत. स्वच्छ धुवून आणि काढून घेतलेली आहेत. इथे मी खोबरं घेतलंय, ओलं खोबरं. आता त्याच्यासाठी आपल्याला चटणीसाठी लागणारं साहित्य: एक चमचाभर उडदाची डाळ, 1 चमचाभर चण्याची डाळ, 2 चमचे शेंगदाणे, कढीपत्ता, चिंच, 2 लाल सुक्या मिरच्या, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि 1 आल्याचा तुकडा अर्धा इंच. तर हे सर्व आपण जिन्नस सर्वप्रथम ह्या डाळी आणि शेंगदाणे आणि मिरची आपण भाजून घेऊया. त्याच्यातच आपल्याला पानं व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे थोड्याशा तेलामध्ये. तर चला सुरुवात करूया. तेल टाकून घेऊया थोडंसं. चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, लाल सुकी मिरची, लसूण आणि मिरच्या, कढीपत्ता, सगळं परतून घेऊया. डाळ, मिरची आणि शेंगदाणे छान खमंग भाजल्याचा एक सुगंध येईल. त्याच्यानंतर आपण शेवग्याची पानं परतून घ्यायची आहेत.
शेवग्याची पानं टाकून घेऊया. कोथिंबीर आणि आल्याचं तुकडं, चिंच, सगळं आता परतून घेऊया. दोन ते 3 मिनिटं साधारण ठेवूया आणि मग काढून घेऊया. पानं आपली छान मऊ झाली आहेत. इथेच मी आता ह्या स्टेजला मीठ टाकून घेते आणि खोबरं. तर हे सर्व जिन्नस एकजीव करून वाटून घेऊया. तर आता आपण हे सर्व जिन्नस एकजीव वाटून घेऊया.
तर फ्रेंड्स, मी ही चटणी पाट्यावर वाटली. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही मिक्सरलाही वाटू शकता. याच्यात मला थोड्याही पाण्याचा उपयोग करावा लागला नाही आहे आणि इतकी छान अशी झाली आहे. तर फ्रेंड्स, अशीच ही आरोग्यदायी आणि अतिशय चविष्ट अशी शेवग्याच्या पानांची चटणी बनून रेडी आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या रेसिपीला कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही शेअर करा आणि माझ्या कोकण तडका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.